गुड इव्हनिंग मित्रांनो, मी प्रमोद, तुमचा आठवडाभराचा फायनान्शियल राऊंडअप देणारा मित्र. या आठवड्यात जरा लवकर भेटायला आलेलो आहे. गुरुवाराचं यावेळेस कारणही तसंच आहे. ज्या वेगाने घडामोडी घडत आहेत त्या वेगाने घडणाऱ्या घडामोडीचं आपल्याशी संवाद साधणं मला गरजेचं वाटलं. घडलं असं की सोमवारी गॅपडाऊन ओपनिंग झाली. गॅपडाऊन ओपनिंग म्हणजे काय तर बिझनेस आवर संपल्यानंतर शुक्रवारी जे ट्रेडर्ससाठीचा जो वेळ दिलेला असतो अर्धा तासाचा, त्यामध्ये झालेले व्यवहार, त्याच्यानंतर आपल्या युरोपियन मार्केट्स, अमेरिकन मार्केट्स आणि साऊथ एशियन ईस्ट एशियन मार्केट्स यांचे जे काय आपले टाईममधला डिफरन्स असल्यामुळे जे काय एक दिवसाचा पुढं मागे फरक पडत असतो त्यामध्ये झालेले व्यवहार, याचा जो काय एकत्रित परिणाम आपल्या मंडे ओपनिंगवर होत असतो, तो जर का आपलं मार्केट तेजीत उघडलं तर आपण त्याला गॅप ऑफ ओपनिंग म्हणतो, आणि ते जर का मंदीत उघडलं किंवा पडलेलं उघडलं त्याला गॅपडाऊन ओपनिंग म्हणतो. तर अशी गॅपडाऊन ओपनिंग झाली. मार्केट धाडकन भारतीय मार्केट 4% पडलं. खूप दिवसानंतर हा एवढा फॉल आला. सर्वत्र हाहाकार झाला, कारण की ट्रम्प यांनी दिलेली धमकी प्रत्यक्षात उतरली होती 9 तारखेला, आणि त्याच्यामुळे सगळीकडे अफरातफरीचं वातावरण झालं. जगातले सर्व अर्थतज्ञ, सर्व इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर्स, सगळे नावाजलेले विद्यापीठातले, त्याच्यानंतर सर्व मार्केटचे तज्ज्ञ, हे सगळे गेल्या शतकभराच्या घटनांचा आढावा घेऊन काय होऊ शकेल याचं प्रेडिक्शन्स करत होते. एवढं डिस्रप्टिव्ह वातावरण सध्या तयार झालेलं आहे. याच्यामध्ये मला 2च गोष्टी आठवतात या वातावरणामध्ये, की जेव्हा एक पंचतंत्रात आपण लहानपणी एक गोष्ट ऐकलेली असते की एका सस्याच्या पाठीवर पिंपळाचं पान पडतं. तो म्हणतो त्याला वाटतं माझ्या पाठीवर आभाळच कोसळलं, आणि तो जीवाच्या आकांताने पळत सुटतो. जंगलातले सगळे प्राणी त्याला विचारतात की का तू पळतोयस? तो म्हणतो माझ्या पाठीवर आभाळ पडलं. सगळे बाकीचे प्राणी काही सहनिशा न करता त्या गोष्टीवर विश्वास ठेवतात आणि त्या सस्याबरोबर पळत जातात. अशी काहीशी स्थिती सध्या शेअर मार्केटची आहे. सगळेजण विकत सुटलेले आहेत. काही मार्जिन्स कॉल असू शकतात, काही शॉर्ट क्लोजिंग असू शकतात आपले लॉसेस लिमिट करण्यासाठी. हे आगीत तेलच ओतायचं काम करत आहे. दुसरं उदाहरण देता येईल, आपण जेव्हा विमान प्रवास करतो तेव्हा जर का खराब वातावरण लागणार असतं तेव्हा कॅबिन क्रू आपल्याला सूचना देते की आप टर्बुलन्स से गुजर रहे हैं, कुर्सी की पेटी बांध लीजिए. तर हे टेम्पररी टर्बुलन्स असतं. आपल्याला विश्वास असतो की जरी हे त्या कॅबिन क्रूने आपल्याला सांगितलेलं असतं तरी आपण सेफली लँड होणार आहोत. तर तसं हे टेम्पररी टर्बुलन्स आहे, पण खूपच मोठ्या प्रमाणात डिस्रप्टिव्ह, म्हणजे ज्याला सुनामीसारखं म्हणता येईल. तर आणि इतकं सध्या फ्लक्च्युएशन्स व्हायला लागले आहे. जे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष महिने वर्षातनं एकदा, दोनदा, तीनदा दिसत होते ते आता रोज दिसत आहेत. रोज ट्विट करतायत. रोज याला मी असं बघीन, त्याला मी तसं बघीन, याच्याकडे बघीन, त्याच्याकडे बघीन. मुळातच हे सगळं अमेरिका आणि चीनमधलं युद्ध दिसतंय. दोघांनी एकमेकांवर 84% आणि 125% टॅरिफ लावलेला आहे. ही फार मोठी घडामोड आहे. आपण फार मोठ्या इंटरडिपेंडंट जगात राहत आहोत. अमेरिकेचं तसंच झालेलं आहे. त्यांनी प्रगत तर ते झालेच, पण त्यांच्यामुळे त्यांचे मॅन्युफॅक्चरिंगची सगळे कामं स्वस्ताईच्या नावाखाली, स्वस्त मजुरीच्या नावाखाली, टेक्नॉलॉजी ट्रान्सफरच्या नावाखाली चायना, भारत, व्हिएटनाम, युरोप, जपान इकडे सगळे शिफ्ट झाले. जे सिन्सिअर देश होते, जे अँबिशियस देश होते, त्यांनी या संधीचा फायदा केला. आणि आता अशी परिस्थिती आहे की अंड्यापासनं कारपर्यंत अमेरिका या सगळ्या बाकीच्या देशांवर अवलंबून आहे. साधं उदाहरण द्यायचं झालं तर एक ॲपल फोन जर का भारतात मॅन्युफॅक्चर करायचा झाला किंवा चीनमध्ये मॅन्युफॅक्चर करायचा झाला तर $500-$550 खर्च येतो. आणि तोच ॲपलचा फोन जर का अमेरिकेत मॅन्युफॅक्चर करायचा झाला तर तिथलं लिव्हिंग स्टँडर्ड आणि तिथलं लेबर कॉस्टचा जर का विचार केला तर $3,500 खर्च येतो. एवढा मोठा फरक म्हणजे अमेरिकेच्या लाईफस्टाईल, तिकडचे पगार, तिकडचे लेबर कॉस्ट, तिकडची मॅनपॉवर कॉस्ट आणि एशियन देशांमधले किंवा चीनमधली मॅनपॉवर आणि लेबर कॉस्टचा इतका मोठा फरक आहे. तर हे सगळं गोष्ट रेव्हेन्यू जनरेशनसाठी चालू आहे. सोनं आणि चांदी देखील हेलकावे खात आहे. जगात कुठंही सध्या युद्ध नाही आहे, पण आर्थिक युद्ध मात्र जरूर चालू आहे. ही परिस्थिती पहिल्या महायुद्धाच्या आधी, म्हणजे साधारण 1912 ते 1916 या 4 वर्षात जशी होती तशीच आहे. त्याच्यानंतर 16 ते 19 पहिलं महायुद्ध झालं. त्याच्यानंतर जग पुन्हा नकाशे बदलले, जगाचे युरोपचे नकाशे बदलले. सध्या काही असं रक्तबंबाळ
करणारं युद्ध तर कुठं चालू नाहीये, पण आर्थिक रक्तबंबाळ करणारं युद्ध मात्र निश्चित चालू आहे. अशा परिस्थितीत आपण फक्त इन्व्हेस्टेड राहायचं आहे, सशासारखं विकत सुटायचं नाहीये. नोशनल लॉस जरी दिसत असला तरी तो भरून काढता येण्यासारखी नक्कीच परिस्थिती आहे. कारण की आजच फक्त टॅरिफ ट्रम्पने साधारण 3 महिन्याचा पॉज दिला. या एका ट्विटने अमेरिकन मार्केट 10% चढलं. ही फार मोठी गोष्ट आहे. कारण इतका म्हणजे काय म्हणता येईल याला, काही अमेरिकेमध्ये अॅन्युअल रिटर्न्स 10% असते, ते आज एका दिवसात 10% रिटर्न मिळाले एका शेअर मार्केटमध्ये. ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे कोणतीही एक ट्विट, कोणचंही एक प्रिडिक्शन, कोणचंही एक भाकीत एखाद्या नामवंत व्यक्तीचं सध्या मार्केट, जागतिक मार्केट हलवत आहे. आता याचं कसं विश्लेषण करावं, अंदाज लॉंग टर्म नक्कीच घेता येत नाही, शॉर्ट टर्मच अंदाज घ्यावा लागेल. लॉंग टर्मसाठी आता 3 महिने जे टॅरिफला त्यांनी पॉज दिलेला आहे, तो पॉज थांबल्याशिवाय पुढचे कळणार नाही. 3 महिने फार मोठा, आता असंच म्हणावं लागेल, फार मोठा पिरियड आहे. त्या 3 महिन्यात अजून काय काय होतं, कोणाकोणाची टॅरिफ डील्स होतात, कोणाकोणाची टॅरिफ वर एस्केलेट होतात, त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. एवढं मात्र निश्चित की जागते रहो असं सगळं वातावरण आहे. आणि गेट इन्फॉर्म्ड, कीप इन्फॉर्म्ड अँड नॉलेज इज द की, या सगळ्या वातावरण प्रत्यक्षात उतरण्याचे हे सगळे दिवस आहेत. माझं विश्लेषण कसं वाटलं हे मला सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सजग राहा. आपले हार्ड अर्न मनी आपण मार्केटमध्ये लावलेले आहेत, ते कुठे आपला तोटा हा कोणाचा तरी फायदा असतो. अकाउंटन्सीचा जो मूळ नियम आहे, कुठेतरी डेबिट होतं त्याला कुठेतरी क्रेडिट होतं. या नियमानुसार आपण नेहमी फायद्यातच राहिलं पाहिजे, असं आपण नियोजन केलं पाहिजे. या सर्व शुभेच्छांसह हे मी इमर्जन्सीचं जे केलेलं रेकॉर्डिंग आहे ते थांबवत आहे. हॅपी वीकेंड, हॅपी इन्व्हेस्टिंग.